आज सकाळी बदलापूरची बातमी आहे. एका 4 वर्षाच्या मुलीवरती व्हॅन चालकाने, शाळेची जी व्हॅन असते त्या व्हॅन चालकाने लैंगिक अत्याचार केले. याच बदलापूरमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी एका शाळेमध्ये अशाच प्रकारे लहान लहान मुलींवरती लैंगिक अत्याचार झाले होते. ते प्रकरण पोलीस स्टेशनला ज्यावेळेला गेलं, पोलीस तक्रारसुद्धा घेत नव्हते. का? त्या शाळेचा जो ट्रस्टी होता तो या प्रकरणामध्ये सामील होता आणि म्हणून त्याला वाचवण्यासाठी म्हणून पोलिसांवरती दबाव होता. ते पोलीस तक्रार सुद्धा घेत नव्हते. तो ट्रस्टी होता भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी. नंतर तो जो आरोपी पकडला गेला, अक्षय शिंदे म्हणून, त्याचा एन्काउंटर केला. आरोप असे केले जातात की त्या ट्रस्टीला वाचवण्यासाठी ह्याचा एन्काउंटर केला. तपासामध्ये कोणाचं बाकीच्यांचं नाव आलंच नाही पाहिजे, ह्याचा एन्काउंटर केला, विषय संपला. मग तुमच्या पक्षाचा पदाधिकारी म्हणून त्याला तुम्ही पाठीशी घालणार. मग तो कुठचाही गुन्हा असेल तरी प्रत्येकाच्या घरामध्ये आई बहीण असते, तशीच तशी त्यांची मुलगी होती. पोलिसांनी तक्रार घेत नाही. बरं, त्या पोलीस स्टेशनच्या ज्या वरिष्ठ पोलीस निरीक्षका होत्या त्या महिला होत्या, नंतर सस्पेंड केल्या. मग ते का झालं? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हाध्यक्षा होत्या, त्यांनी ते प्रकरण उचलून धरलं, तेव्हा ह्यांना गुन्हा घ्यावा लागला, दाखल करावा लागला. नाही तर दखलच घेतली जात नव्हती. ही आमची व्यवस्था. 4 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केले जातात. ह्यांना कायद्याचा धाक नाहीये म्हणून ह्या गोष्टी होतात. त्यांना माहिती आहे अशा प्रकारचा कुठचाही गुन्हा आपण केला की काही दिवसांनी परत बेलवरती बाहेर येऊ आणि मोकाट फिरू. आमच्याकडे एका प्रकरणाचा निकाल लागायला कितीतरी वर्ष लागतात. 10-10, 15-15, 20-20 वर्ष लागतात निकाल लागायला, शिक्षा मिळायला. आमची न्यायव्यवस्था काय कामाची? भरोसा ठेवायचा कोणावरती? 2016 साली कोपर्डीच्या एका ताईवरती बलात्कार झाला होता. तिच्या आरोपींना अजून शिक्षा मिळाली नाही, अजून सुद्धा. ही आमची न्यायव्यवस्था. त्याच्यानंतर ते हैदराबादला प्रकरण झालं. पण ह्या गोष्टी का घडतात? ह्यांची हिंमत होते कशी काय? ह्यांची हिंमत होते कारण कायद्याचा धाक नाहीये, अंमलबजावणी कायद्याची होत नाही, न्याय देण्यामध्ये उशीर केला जातो, चाल ढकल केली जाते. आज कोट्यावधी केसेस या देशामध्ये पेंडिंग आहेत. का? एका निकालाला एवढी वर्ष लावतात ते लोक. पण केसेस पेंडिंग राहणारच. शिवछत्रपतींचा हा महाराष्ट्र, हा हिंदुस्थान. महाराज 16 वर्षाचे असताना त्यांच्या कानी एक बातमी आली की रांझे गावाचा एक पाटील, त्याने एका महिलेवरती बलात्कार केला. 16 वर्षाचे होते महाराज. त्या पाटलाला बोलवून घेतला, सैनिक पाठवले, त्याला घेऊन आले. दोन्ही हात दोन्ही पाय त्याचे कलम करून टाकले, कापून टाकले, चौरंगा केला त्याचा. ही शिक्षा बलात्कारांना झाली पाहिजे, वचक बसला पाहिजे. परत कोणी हिंमत नाही करता कामा. आई बहिणींच्या अब्रूवरती हात टाकण्याची हिंमत नाही केली पाहिजे कोणी. अशा प्रकारचे कायदे केले पाहिजे. त्या महाराष्ट्रामध्ये, ज्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आज ही परिस्थिती. नेहमी बातम्या येत असतात, नेहमी इथे ह्या मुलीवरती बलात्कार झाला, हिची छेडछाड झाली, लैंगिक अत्याचार झाले. कधी थांबणार हे सगळं? हे लोकशाही बोलतो, ही लोकशाही अशी ज्याच्यामध्ये कायद्याचा धाक सुद्धा नाहीये लोकांना. कुठे खून खराबे होतात, कुठे बलात्कार होतात, आमचा शेतकरी आत्महत्या करतोय. मग राज्यकर्ते काय करत असतात आमचे? आपण निवडून दिलेले आमदार, खासदार करत काय असतात? या गोष्टींवरती यांना निर्णय घेता येत नाही. आमदारांच्या पगारवाढीचा विषय असला तर फटकन तो विधेयक पास होऊन जातं. महिला सुरक्षेसाठी म्हणून तुम्हाला कायदे करता येत नाही. ज्या गोष्टींवरती विधान भवनामध्ये किंवा त्या लोकसभेमध्ये यांना आवाज उचलता येत नाही का? की कुठच्याही महिलेवरती बलात्कार झाला, आरोप काही झालं, ताबडतोब त्याच्यावरती चौकशी होऊन तात्काळ निकाल दिला गेला पाहिजे आणि त्याला शिक्षा ही तात्काळ झाली पाहिजे. समाजामध्ये एक संदेश जाणं गरजेचं आहे की हा अशा प्रकारचा गुन्हा झाल्यावरती कठोरात कठोर कारवाई होते. हिंमत नाही झाली पाहिजे कोणाची. कल्याणच्या सुभेदाराची सून महाराजांसमोर पेश केली गेली होती नजराणा म्हणून. महाराज काय बोलले होते? ते मोघल तैसे होते म्हणून आपण हे स्वराज्य निर्माण करावे लागले. आपणही तसंच केलं तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? आईच्या मानानं त्या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला महाराजांनी परत पाठवलं. हा आपला राजा, त्या शिवछत्रपतींचा हा महाराष्ट्र. आमच्या मुलाबाळांना इतिहास कसला शिकवला जातोय? मुघलांचा, इंग्रजांचा, फ्रान्सची राज्यक्रांती, ही क्रांती, ती क्रांती. अरे या महाराष्ट्रामध्ये, या हिंदुस्थानामध्ये इतिहास घडून गेला शिवछत्रपतींचा. ते धडे शिकवा मुलांना. संस्कार तरी पडतील मुलांवरती, चांगले विचार तरी करतील. ते हे जे कृत्य करतात हे संस्कारांच्या अभावामुळेच करतात. हे प्रभू श्री रामचंद्रांची मर्यादा शिकवा मुलांना, श्रीकृष्णाची नीती शिकवा. स्त्रियांचं रक्षण केलं गेलं कसं पाहिजे हे शिकवलं गेलं पाहिजे मुलांना. शिवछत्रपतींच्या स्त्रींच्या प्रती असलेला आदर,
सैनिकांना असलेले आदेश, बायका मुलांवरती हात टाकू नका, त्यांच्यावरती तलवार उगारू नका, हे संस्कार हे सगळे शिकवले गेले पाहिजे. हे लहान असल्यापासून मुलांना या गोष्टी शिकवल्या गेल्या पाहिजे, तेव्हा ते संस्कार घडत असतात. ते तर नाहीच. आमच्याकडे कायद्याचाही धाक नाही. बसा बोंबलत. कोणी उठते, काहीही करते, कोणाला कसला धाक उरलेला नाहीये. अरे शिवछत्रपतींचं हे स्वराज्य, आज त्या स्वराज्यामध्ये मुलीबाळींवरती बलात्कार होतात, शेतकरी आत्महत्या करतोय. इथे मूलभूत प्रश्न आमचे राज्यकर्ते सोडवू शकत नाही, बाकीच्या गोष्टी त्याला आमच्या आहेत. अरे थोड्या तरी लाजा वाटू द्या रे. स्त्री ही मराठ्यांच्या देवारातील देवताच. आता मराठा म्हणजे जातीवाचं घेऊ नका. महाराष्ट्रातला मराठी माणूस म्हणजे मराठा. स्त्री ही मराठ्यांच्या देवारातील देवता असते. तिचा अपमान आम्ही करत नाही आणि सहन देखील करत नाही. हे ब्रीदवाक्य असलं पाहिजे प्रत्येकाचं. स्त्री ती आपली असो किंवा दुश्मनाची असो, तिचा मान सन्मान हा राखला गेलाच पाहिजे, तिचं संरक्षण झालंच पाहिजे. तर या गोष्टी होतील, तर त्यांना सुरक्षित वाटेल. सरकारने या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. कडक कठोरात कठोर कायदे केले पाहिजे. बलात्कार करणाऱ्याचा चौरंगाच केला पाहिजे, तर हे वटणीवर येतील, नाही तर नाही येणार. अरे काय किती वैभवशाली संपन्न हा महाराष्ट्र आपला. त्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडायलाच नको आहेत, घडल्याच नाही पाहिजेत. हे राज्यकर्त्यांनी मनावर घेतलं पाहिजे, तरच या गोष्टी होतील.